ए पोरीनो, लिस्ट प्रमाणे सगळं साहित्य दिलंय बरं का तुम्हाला. काय अडलं नडलं काय कमी पडलं तर मला हाक मारा, मी इथंच आहे. हा त्या मग याला की झुंजार काय इथं काय तुमचं? ते काय बटाटे कांदा आणि ती वांग आणि ही पांढरी पिशवी आणि ही काय पातील. ठीक आहे ठीक आहे. काय नडलं अडलं तर मला हाक मारा, आहे मी इथंच. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या ठेवा इथं, चला ठेवा. बाकीचे राहिले पोते घेऊन या, जा पटकन या, जा. ए ए अरे जरा जनाची नाही मनाची तरी ठेवा रे. बाबांनी काय सांगितले आपल्याला? मोह माया मद मत्सर ह्या सगळ्यापासून लांब राहायचं ना आपल्याला. बाबाचे भक्त बनवतो ना स्वतःला. काय करताय हे? अरे पण ह्यात कुठं कुणाचं नाव मोहन माया आहे तेव्हा? ती सीमा ही गार्गी ती भारती आणि ही भक्ती. अरे अरे मोह माया म्हणजे पुरी बहिणी सारखी आहेत की तुझ्या, लांब राहा त्यांच्यापासून. फटकल दिल बघ. अरे सुधरा रे जरा माझ्याकडे बघा. हा सुधरा थोडं. कार्यक्रम काय आपण करतोय काय? सगळी तयारी झाली ना व्यवस्थित का नाही अजून? अरे तयारी नियोजनाचं टेन्शनच घेऊ नको तू भाई. जिजं कुणाचं माझ्याशी लगीन होईल का नाही? चांदी होईल चांदी. अरे जी तर मला हो म्हण, तिथं सोनं होईल सोनं. भंगार तू जित्याला भंगार का म्हणला रे? जिताला तुला म्हणलं भंगार. तू मस्करी केली का सिरियसली बोललाय? शर्यत बोललोय मी. मग ठीक आहे, मला असली मस्करी केलेला अजिबात आवडत नाही. दरच अरे तर चाललाय काय विषय? तुम्ही मूळ मुद्द्यावर या. त्या जेवणाचं काय करायचं ते बोला. हा तेच म्हणतोय मी. आपल्या भंडारातली माणसं का नाही चाटून पुसूनच खातेली. ह्या नाजूक हातांनी बनलंय ना जेवण. काय मदत करू काय? होय. चाटून पुसून चाकू दाखवते काय? थांबा जरा थांबा. तुम्ही जे काय फालतुगिरी करताय ना बाबांना जाऊन सांगतो. कशाला तू बाबा आता बाबाला बोलवतो? बाबा गप ना बाबा. नको नको. मग पुन्हा कुठल्याच कार्यक्रमात अशी फालतुगिरी करायची नाही. हा त्या पंक्ती कुठं बसवायच्यात? मंडप कशाला घातलेला? मंडपात. ठरवा इथं बसवायच्यात की तिथं बसवायच्यात? मंडपात. खाली बस ना मस्त पैकी मंडप. हॅलो याला फोन आलेला चालतोय ना आपल्या. जाऊ छोट की या सरपंच साहेब, हे बघा हा पा व्यवस्थित ध्यान द्या बरं का तुम्ही. या गावातील लोक लय आदशी आहेत. दोनदा तीनदा जेवत्याल, वरती डबे भरून घरी घेऊन जात्याल. त्यामुळे एका वेळेला एकाच माणसाला जेवण वाढायचं. काळजीच करू काय? नका. हा, आणि लक्ष ठेवा बारी साहेब. ए, काय चाललंय तुमचं? अरे लाजा वाटतात का तुम्हाला? हा देवा धर्माचं काम आहे इथं आणि पोरींकडे बघताय तुम्ही. हा शोभत काय आम्हाला चला. स्वतःचे झाले दोन दोन आम्हाला शिकवते. काय म्हणला रे तू? काय म्हणला? दोन शेगड्या पाहिजे. आप्पा मी आज सांगते ना हे काय बोललेत ते. थांबा बाई, एक नंबरची खोटरडी पोर आहे ती. मला माहिती ना काय म्हणेल. काय म्हणेल माहिती? ए गप्पा बसायचं, फटकेच देईन. हे काय म्हणाले माहिती? आप्पांनी 2 लग्न केले ना, आमचं सध्या एक पण होऊ दे ना. उठायत ना, चला निघा चल. बरं झालं बोलले त्यांना. हा सरपंच हे बघा लक्षात ठेवा सगळं व्यवस्थित करायचं. हो आपा अजिबात का. ठीक आहे ठीक आहे सगळं करू. ऐ पोरींनो व्यवस्थित लक्ष देऊन काम करा बरं का. आणि त्या पोरांकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक पोरीवर लाईन मारते. दोघच फसल बिसल. कामात लक्ष द्या. नीट करा. काय रे मुलांना काय चाललंय? सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. काय चाललंय? काय तूप कमी पडले ना. येतंय लक्षात येतंय काय चाललंय ते. भंडारा आहे माहिती आहे ना, देवाचं कार्य आहे. तिकडे लक्ष ठेवा. तुमचं लक्ष कुठे दिसतंय? देवाचं कार्य असं नका करू. मनोभावे काम करा. बाबा
तो जामकर त्याची सगळी फौज घेऊन इकडेच यायला लागलाय. हे सगळं सामान जप्त करा. पुडीमध्ये आलं त्याला गाडीत टाका. हायगाय करायची वेळ. हाय का पुला ते आला बाई परत ए काय चाललं रे तुझं? आलंस का परत तू? अरे आमचं सामान जप्त करण्याचा काय संबंध रे तुझा? हा? 2 बायकावले देशमुख आधीच्या उत्सवांमध्ये माणसाचे जीव गेलेत. माणसं मृत्युमुखी पडले. तुम्ही पुन्हा उत्सव साजरा करता याची परवानगी आहे तुमच्याकडे? परवानगी असेल तर मला दाखवा. परवानगीशिवाय तुम्हाला जर हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथं जो अनुचित प्रकार घडेल त्याची जबाबदारी तुमची आणि तुमच्या या टेलरची असेल असं मला लिहून द्या. मग मी विचार करेन. जामकर साहेब, नरकी हडलचे विजय 2 वेळी पडले होते. ते तुमच्यामुळे पडले होते. तुम्ही देवाच्या कार्यात अडथळा निर्माण केला, त्यामुळे ते झालं. आणि मागच्या वेळी माझ्या दरबारामध्ये जो मृत्यू झाला तो त्याच्या मुलाच्या हातून झाला. कारण त्या मुलानं माझ्यावर, देवावर अविश्वास दाखवला, देवांचा अपमान केला. म्हणून देवानं त्याच्या हातून हे कृत्य घडून आणलं. जामकर साहेब, मागच्या वेळी माझ्या माणसांना काही केलेलं नाही. त्यांना मी सांगितलं, त्यांनी ऐकलं. पण आता जर का माझी माणसं चिडली तर त्यांना मी नाही थांबवू शकणार. काही झालं तरी या देवाच्या कार्यात अडथळा निर्माण करू नका. महागात पडेल तुम्हाला. महागात तुला पडेल टेलर. एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी देतोस तू ऑन ड्युटी. जामकर साहेब, एखाद्याला इतकंही घाबरायचं नसतं की त्याची भीतीच मरून जाईल. आता आम्ही तुम्हाला, तुमच्या वर्दीला कशालाच घाबरणार नाही. बघूया या वर्दीच्या आणि गर्दीच्या लढाईत कोण जिंकता येते. ही वर्दी या गर्दीसाठीच आहे टेलर. या गर्दीच्या मागे लपवून हात चलाकी करून लोकांना फसवून तो यांचा देव होऊ शकतो, आमचा नाही. त्याला उचला हे सगळं. थांबा. तुमच्या हातून तुम्हाला विनाश ओढवून घ्यायचा असेल तर त्याला मी तरी काय करणार. आता इथून पुढे जर काही झालं साहेब, साहेब काय झालं? साहेब, साहेब, साहेब काय झालं? सुधाकर काय होतं साहेब? साहेब, डॉक्टर